श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 9. गोरक्षनाथाचा जन्म. अयोध्येहून मच्छिंद्रनाथ निघाल्यानंतर मथुरा, अवंती, काशी, काश्मीरा, प्रयाग गया आदी करून तीर्थ करीत करीत तो बंगालात गेला. तेथे चंद्रगीर गावात उतरल्यावर भिक्षेस निघाला असता त्याला एक घर दिसले. ते घर पाहताच त्याला भस्माची आठवण झाली की आपण 12 वर्षापूर्वी ह्याच ठिकाणी भस्म मंत्रून दिले होते. हेच ते घर. इथल्या बाईचे नाव सरस्वती होय. तिला मी 12 वर्षांनी परत येईल असे सांगितले होते. तर आज 12 वर्ष संपूर्ण झाल्यानंतर तिचा मुलगा कसा आहे ते आपण पाहावा असा विचार करून तो त्या घराजवळ गेला व बाहेरून त्याने सरस्वती नावाने हाक मारली. हाक ऐकून ती बाहेर आली. गोसावी पाहून भिक्षा आणून घालू लागली. तेव्हा खून पटण्यासाठी त्याने तिला विचारले की नवऱ्याचे वगैरे नाव काय आहे. त्यावरून तिने आपले नाव सरस्वती, नवऱ्याचे नाव दयाळ व आम्ही जातीने गोड ब्राह्मण वगैरे वगैरे त्याला सांगितले. तेव्हा त्यास ती खून पटली. मग मुलगा कोठे आहेत असे तो त्या बाईला विचारू लागला. मला अजूनपर्यंत पुत्रच झाला नाही असे त्या बाईने मच्छिंद्रनाथाला उत्तर दिले. मच्छिंद्रनाथ त्यावर म्हणाले की तू खोटं बोलतेस. तुला पुत्र होण्यासाठी मी विभूती मंत्रून दिली होती, ती काय झाली असे विचारताच ती घाबरली व ती आपण उकिरड्यावर टाकली. हे वाईट केले म्हणून तिला पूर्वपश्चाताप झाला. आता हा कानफाड्या माझी काय दशा करील कोण जाणे. आता ती काय करू, याने तर मला पक्के ओळखले असा तिचा विचार मनात येऊ लागला. ती भांबावून गेली. तशात मच्छिंद्रनाथ पुत्र दाखविण्यासाठी वारंवार तिला विनंती करत होते. नंतर ती त्याच्या पायावर मस्तक ठेवून म्हणाली, योगीराज महाराज, माझा विश्वास नव्हता म्हणून तुम्ही दिलेला प्रसाद मी उकिरड्यावर टाकून दिला. या माझ्या अन्यायाची मला क्षमा असावी. त्यावेळी स्त्रियांचे कर्तृत्व सर्व प्रकारे अनर्थास कारण होते अशा अर्थाचे बहुत विचार मच्छिंद्रनाथाच्या मनात आले. या बाईच्या नादी लागल्यामुळे त्यावेळी आपला मूर्खपणा झाला असे त्याला वाटले. पुत्रप्राप्तीस्तव सूर्याच्या वीर्याने अभिमंत्रण करून दिलेले भस्माची धूळधानी झाल्याने त्यास रुखरुख लागली. ते भस्म फुकट न जाता त्याचा देह झाला पाहिजे असे वाटून व ते भस्म कोठे टाकले त्याचा तपास करावा, म्हणजे काय अवस्था झाली आहे ते कळेल असा विचार मच्छिंद्रनाथाच्या मनात आला. माते, जे व्हाव्याचे असे ते घडून गेले. तुझवर जर मी आता रागावलो तरी माझ्या पदरात काय पडणार. होणारी गोष्ट ती होऊन गेली. आता इतके कर की जेथे भस्म टाकले होते ती जागा मला दाखव. मच्छिंद्रनाथाचे असे म्हटले ऐकल्यावर तिची भीती उडाली. मग जेथे भस्म टाकले होते तो मोठा उंच गोवऱ्याचा ढीग त्यास दाखवून येथेच भस्म टाकले असे ती म्हणाली. ती जागा पाहिल्यावर त्याने मुलास उद्देशून हाक मारली की हे प्रतापवंता, हरिनारायणा, सूर्यसुता, तू जर गोवऱ्याच्या ढिगाऱ्यात असशील तर बाहेर निघ. तुझा जन्म येथे झाला व आज 12 वर्ष ह्यात राहिलास म्हणून तुझे नाव गोरक्ष असे ठेवले आहेत. यास्तव हे गोरखनाथा, तू आता उशीर न लावता बाहेर ये. इतके शब्द ऐकताच उकिरड्यातून शब्द आले की गुरुराया, मी गोरक्षनाथ आत आहे, पण गोवऱ्यांची रास मोठी असल्यामुळे मला बाहेर निघता येत नाही. यास्तव गोवऱ्या एका बाजूस करून मला बाहेर काढावे. नंतर खाच करून गोरक्षनाथास बाहेर काढले. तो तेजपुंज पुत्र बाहेर येताच सूर्यासारखा त्याचा प्रकाश पडला. तेव्हा सरस्वतीस फार पश्चाताप झाला. असा पुत्र आपल्या हातून गेला म्हणून तिला तळमळ लागली व ती रडू लागली. तेव्हा मच्छिंद्रनाथाने तिला सांगितले की आता रडतेस कशाला, तो मुलगा तुझ्या नशिबातच नव्हता, मग तो तुला कुठून प्राप्त होणार. आता तू येथून जा, कारण माझा कोप प्रत्यक्ष अग्निप्रमाणे आहे. तो ब्रह्मदिकांना देखील सहन होण्यास कठीण आहे. आता व्यर्थ खेद न करता तू इथून चालती हो, नाहीतर माझा शाप मात्र घेशील. ते भाषण ऐकून ती घाबरली व मुकाट्याने मागल्या पायी घरी गेली. पुढे गोरक्षनाथ गुरुच्या पाया पडला. त्यास मच्छिंद्रनाथाने प्रसन्न होऊन उपदेश केला व आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेवला आणि त्यास नाथ दीक्षा दिली. नंतर तो त्यास घेऊन तीर्थयात्रेस निघाला. मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथास घेऊन तीर्थ करीत हिंडत असता जगन्नाथात जाण्याच्या वाटेवर एक कनकगिरी म्हणून गाव लागला. तेथे येताच तो शुद्धेने व्याकुळ झाल्यामुळे त्याने गोरक्षनाथास भिक्षेस पाठविले. तो घरोघर भिक्षा मागत असता एका ब्राह्मणाच्या घरी गेला. त्या दिवशी त्या ब्राह्मणाकडे पितृतीत होती म्हणून चांगली चांगली पक्वाने केली होती. तेथे जाऊन गोरक्षनाथाने अलग शब्द केला. तो ऐकून धरधनीन बाहेर आली. तिने त्याचा
गंभीर, भव्य व तेजस्वी चेहऱ्याकडे पाहताच हा कोणी इतर योगी असावा असा विचार तिच्या मनात आला. त्यावेळेस तिने त्यास सर्व पदार्थ वाढलेले घवघवीत पान दिले. अनेक पदार्थ पाहून गोरक्षात समाधान वाटले व तिला आशीर्वाद देऊन तो निघून गेला. पोटापुरती बेगमी झाली असे पाहून तो जास्त न फिरता माघारी गेला व ती भिक्षा त्याने गुरु पुढे ठेवली. षडश पक्वानांनी भरलेले पात्र पाहून गुरुचा आनंद झाला. मग तो जेवायास बसला. ते अन्न स्वादिष्ट लागल्यामुळे मच्छिंद्रनाथाने प्रीतीने भोजन केले. त्या योगाने त्याचे पोट भरले. तरी त्याचा त्या पत्रातील वड्यावर हेतू राहून गेला. तेव्हा त्याने गोरक्षनाथाकडे पाहिले. त्याने काय इच्छा आहे ती कळवावी अशी विनंती केली. त्यावर तो म्हणाला, वड्यावर माझे मन गेले आहेत. तो जर आणखी वडे आणले असता चांगले होईल. गुरुने आपली वासना वड्यावर आहे असे सांगताच मी आता जाऊन वडे घेऊन येतो असे बोलून गोरक्षनाथ पुन्हा त्याच घरी गेला व गुरु करता त्या बाईपाशी आणखी वडे मागू लागला. तेव्हा ती बाई म्हणाली, गुरुचे नाव कशाला घेतोस? तुला पाहिजे तसे म्हणतोस. हे ऐकून त्याने तिला सांगितले की खरोखर मला नकोत. मी गुरुजींच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी वडे मागून नेत आहेत. तेव्हा ती म्हणाली, अरे तुला वैरागी समजून मी भक्तिपूर्वक पुष्कळ पदार्थ घालून चांगले घवघवीत पान वाढून दिले होते. तू फिरून आलास. असे उत्तम अन्न वारंवार फुकट मिळते काय? हे तिचे शब्द ऐकून गोरक्षनाथ म्हणाला, मी तुला जे मागशील ते देतो, पण गुरुची इच्छा पूर्ण करण्याकरता मला वडे दे. हे ऐकून त्याची परीक्षा पाहण्याकरता तिने त्याचा एक डोळा मागितला. तेव्हा गोरक्षनाथाने विलंब न करताच लागली डोळ्यात बोट घालून आतले बुबुळ काढून व तिच्या हवाली करू लागला. तेव्हा डोळ्यातून रक्ताची धार वाहू लागली. ते साहस कृत्य पाहून तिने तोंडात बोट घातले. तिची छाती दडपून गेली. तिला त्याचा फारच कळवळा आला. ती 5-7 वडे घेऊन बाहेर आली व ते त्याच्या पुढे ठेवून हात जोडून म्हणाली, महाराज, मी सहज बोलले. माझ्या अन्यायाची मला क्षमा करा. दुसऱ्याकरता तुम्ही साधू अनेक प्रकारचे क्लेश आपल्या जीवास करून घेतात वगैरे त्यास म्हटल्यावर गोरक्ष म्हणाला, तू का खंती होतेस? वड्याच्या मोबदला मी तुला डोळा दिला. तेव्हा ती म्हणाली, माझ्यावर कृपा करून बुबुळासह अन्न घेऊन जा व माझे अन्याय पोटात घाला. मग गोरक्षनाथ तिचे समाधान करून बुबुळ व वडे घेऊन निघाला व परत गुरुकडे आला. त्याने डोळ्याचे व्यंग दिसण्यात येऊ नये म्हणून पट्टा बांधला होता. पट्टा बांधण्याचे कारण गुरुने विचारले, परंतु ते ऐकून त्याला दुःख होऊन तो वडे खाणार नाहीस असे त्याला वाटले. त्याची इच्छा तशीच राहून जाईल म्हणून त्याने पट्टा सहज बांधिला म्हणून सांगितले. पण गुरुने डोळा दाखवण्यासाठी हट्ट घेतला. तेव्हा गोरक्षनाथाने झालेला सर्व प्रकार कळवला व अन्यायाची क्षमा करण्याकरता विनंती केली. मग बुबुळ मागून घेऊन मच्छिंद्रनाथाने मंत्र म्हटला व नाथाच्या डोळ्यात ते बसून डोळा पूर्ववत केला. मांडीवर बसून त्याच्या तोंडावरून हात फिरवला. नंतर उभयतांनी भोजन केले. तेथे महिनाभर राहून मच्छिंद्रनाथाने त्या सर्व साबरी विद्या शिकवली आणि अस्त्रविद्येत निपुण केले. अशा प्रकारे श्रीनवनाथ भक्तिसार अध्याय 9 येथे संपन्न झाला. चला तर आपण भेटूया पुन्हा पुढील अध्यायामध्ये श्रीनवनाथ भक्तिसार अध्याय 10.